सुट्टी द्या. दुखलंच तब्येत खराब झाली तर मी पुन्हा माघारी येईल, परंतु आता तिथं पार्किंगच्या संदर्भात आंतरवलीतले ग्राउंड बघायचे, अनेक विषय आहेत तिथं, पाण्याच्या टँकर पासूनच्या सगळ्या व्यवस्था करायचं. कारण आंतरवलीत या राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा समाज आंतरवलीत येणार आहे. मराठा समाज जागा झालाय. मराठा समाजाला अन्यायाची चीड प्रचंड झाली की इथं या राज्यात मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो. जाणून बुजून प्रमाणपत्र दिली जात नाहीत, आरक्षण दिलं जात नाही. त्यामुळे खूप मोठा उठाव निर्णायक आंदोलनात 29 ऑगस्टला होतोय. त्यामुळे तयारी सुद्धा ती करायला लागते. म्हणून मी आता डिस्चार्ज त्यासाठीच घेतोय. मराठा समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे की राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी या शेवटच्या निर्णायक मराठा समाजाच्या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी होऊन आंतरवालीला आपण आंदोलनाला भेट द्या. कारण आपण कधी काळी आंदोलनात सगळे आलेला, जे आलेले नसतील त्यांच्यासाठी विशेष आहे की त्यांनी आंदोलनात सहभागी व्हा. जे आतापर्यंत सहभागी झाले त्यांनी पण, आणि जे आतापर्यंत सहभागी झाले नाहीत त्यांनी पण या आंदोलनात सहभागी व्हा. कारण कधी काळी आपण मराठा समाजाचे, कधी काळी जर आपल्या नातवानं पंतूनं कधी जर विचारलं तर या आंदोलनात आमचे सुद्धा आजोबा पणजोबा होते, असं आपल्या नातवाला पंतूला गर्व वाटला पाहिजे की आपण या लढाईत, मराठ्यांच्या निर्णायक लढाईत होतो, साक्षीदार होतो. म्हणून नोकरदार वर्ग मराठा असेल किंवा व्यावसायिक असेल, उद्योगिक असेल, कुणी खाजगी नोकऱ्यात असतील, शेती व्यवसायात, जेवढा मराठा समाज आहे सगळ्या मराठा समाजानं या 29 ऑगस्टच्या लढ्यात सहभागी व्हा. आणि तसे परिणाम पण दिसायला लागले जातात. कारण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मराठा समाज प्रचंड गेलेला आहे. कुणी नोकऱ्यासाठी, कुणी व्यवसाय करण्यासाठी, तर खाजगी कंपनीत येत. या सगळ्या लोकांनी आता रजा टाकायला पण सुरुवात केल्यात की 29 ऑगस्टला आम्ही आंदोलनात सहभागी होणार आहेत म्हणून. मी सुद्धा आता राहिलेला मराठवाडा, विदर्भातला दौरा करतोय. परंतु मायबाप समाजाला माझं एक आठवणीनं एक विषय सांगणं आहे की जर कदाचित तब्येत बरी नाहीच राहिली, जर माझ्याकडून दौऱ्यात येणं झालंच नाही, तर ही मराठा समाजाच्या आंदोलनाची जबाबदारी घराघरातल्या मराठा समाजाच्या खांद्यावरती. तुम्हीच आपण आपल्या गावात फिरा, तुम्हीच आपण आपल्या तालुक्यात, शहरात फिरा आणि मराठा समाजाला घरोघरी जाऊन सांगा की 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या लढ्यात आपण सहभागी व्हा. जरांगे पाटलाला येता आलं नाही तब्येत खराब असल्यामुळं, म्हणून आता आम्हीच तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतोय. तसं घराघरातल्या मराठ्यांनी आता स्वतःच आंदोलनाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्या आणि सगळ्यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करा, ही मराठा समाजाला विनंती आहे. आणि आंदोलन मात्र या राज्यात शांततेतच झालं पाहिजे. आणि असं आंदोलन पुन्हा देशात कधी झालं नसेल, इतक्या ताकदीनं मराठा समाजानं या आंदोलनात बाहेर पडावं. पेन येथे जे संभाजी महाराजांचं असं लक्षातही येत नाही अशा प्रकारचा पुतळा बसण्यात आला. एक शिल्प काढण्यात आले, त्यावर संभाजी महाराजांनी स्नेह दाखवण्यात आले. मला त्यावर संभाजी महाराज कळत नाही. मला एक कळत नाही राव, या राज्यात काय विचित्र परिस्थिती चालवली फडणवीसांनी, काय कळतच नाही. आता काय असं शिल्प तयार करायचंय धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं की जे लक्षातच येत नाहीये. त्या नवीन काहीतरी थीम बसवायच्या आणि विटंबना करायची, हे मात्र सरकारला शोभत नाहीये. काय यांचा, मला वाटतं इथून पुढे हे असले बोलणारे, फिरणारे, असे करणारे लोकांना जे निषेध बंद करून ना यांना हाताखालीच घ्यायला लागणार आहे. तेव्हा कुठेतरी असे अन्याय थांबणार आहेत. आणि त्या जिल्ह्याचं प्रशासन काय करतंय, ते पेन मधल्या नगरपालिका काय करते, याच्याही पलीकडं जे पुतळ्याला परवानग्या देणारा एक माणूस बसलेला असतो, तो परवानग्या देतोच कसा? असं शासनाच्या वतीनं परवानगी देऊन जर हे नगरपालिकेनं जर पुतळा बसवला तर तिथं परवानगी देणारा तर एकच आहे शासनाचा. त्यांनी कसं काय हे असं ग्राह्य धरलं? हे छत्रपती संभाजी महाराजांसारखं दिसतंय. ते लवकर तिथून हटवावं आणि तिथं भव्य दिव्य असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा पुतळा पुन्हा उभा करण्यात यावा. ते लवकरात लवकर हटवावं, नसता राज्यात पुन्हा याचा उद्रेक उभा राहील. माझं तर असं म्हणणं आहे ना, इथून पुढच्या काळात ना समाजाला डवचेणाऱ्या, छत्रपतीचा अवमान करणारा ही निषेध आता बंद करायला पाहिजे. आता थोडं वेगळं होणं गरजेचं आहे. समाजाला कळत आहे, आता मात्र निषेध बंद होणं गरजेचं आहे. आता त्यांना वेगळं औषध असणं गरजेचं आहे. पाटील, आपल्याला असं वाटत नाही का अलीकडच्या काळामध्ये महापुरुषांचे जे पुतळे किंवा घटना आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाढ होते? ते जास्त करून मराठा समाज यांच्यावरतीच अन्यायकारक काही पण गोष्टी होत्या. छत्रपती शिवरायांवरती, राजमाता जिजाऊ मासाहेबांवरतीच असे विषय होते. कोणी पण बघा छत्रपतींवरच बोलतोय.
मासाहेब जिजाऊंवरतीच बोलतो, इथून पाठीमागच्या सुद्धा खूप घटना आहेत. मला वाटतं समाजाने आता हे निषेध शब्द थांबवला पाहिजे. आपल्याला आपण काय आहे याची आता जाणीव झाली पाहिजे. बरं, आपलं काय आपण वाटतं? आता निषेध विषय जरा थांबविला पाहिजे आणि आपली जरा वेगळी पद्धत थोडी दाखविली पाहिजे. त्याशिवाय सन्मानजनक विषय होणार नाहीत. जरा खोल हात घालावाच लागणारे, तवय जमणारे प्रत्येकानंच व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियावरती निषेध, जाहीर निषेध आणि काळे झेंडे, मला वाटतं हे आता थांबलं पाहिजे. निषेध शब्द बंद करून आता जरा वेगळा हात घातला पाहिजे. यामागचं काय कारण असू शकतं? यांना मराठा समाजाचा अवमान करायचा यांना प्रचंड द्वेष आहे. मराठा समाजाचा, छत्रपतींचा, महापुरुषांचा प्रचंड द्वेष आहे यांना फक्त मतापुरतं हे छत्रपतींचं नाव घेतायत, मराठा समाजाचं नाव घेतायत, पण याच्या आडून मराठा समाज संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि आमचे असणारे राजे महाराजे यांना कमी लेखवण्याचं काम करतायत. त्यामुळं आपण आता जरा पोरगट बारगट जे म्हणतात ना, त्यातून थोडं त्या विचारातून बाहेर येणं गरजेचं आहे. कवर जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जरा वेगळाही हात जोडणं गरजेचे. ते वेगळे हात आता जोडले पाहिजे. अभी जिस तरीके से कल एग्जाम को लेके आंदोलन हुआ है, हाई कोर्ट की जो लिपिक स्तर की जो परीक्षा थी उसमें कुछ गोंधल हुआ था और साथ ही साथ जो एजुकेशन सिस्टम है उस पर भी सवाल उठाए जा रहे हैं, खासतौर पे जिला परिषद के स्कूल, सरकारी स्कूलों. आपकी क्या राय है इसके बारे में? याला सगळा द्वेष ही सरकारचा दोष आहे. हे जाणीवपूर्वक विद्यार्थी या देशाचं भविष्य आहे आणि विद्यार्थी टार्गेट केला जातो जाणून बुजून. यांनी शिक्षण विभाग म्हणजे इन्कम सोर्स समजेल. यांना लेकरं किती अभ्यास करतात आणि त्यांच्या आयुष्याचं किती वाटोळं याच्याशी नाही देणं.